आजचा योग खूप छान आहे कारण तो गुरुपौर्णिमेचं निमित्त आहे आणि खरं तर साक्षात स्वामींच्या दर्शनासाठी जेव्हा भक्त मंडळी येतात आणि आज तुम्हाला बघून सगळेच जण भारावून गेले जसं तुम्ही उतारा तेव्हापासून तुम्हाला इथे आल्यावर किती आनंद झाला. श्री स्वामी समर्थ. मला सुद्धा इथे येऊन खूप आनंद झाला आणि मी स्वतः सुद्धा त्यांच्या इतकाच भारावलो आहे. कारण आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि स्वामींच्या मठात मी आज त्यांचं दर्शन घ्यायला आलो आहे आणि स्वामी भक्तांशी मला गप्पा मारण्याची पण संधी मिळेल, त्यामुळे मी स्वतः खूप भारावलो आहे. आज गुरुपौर्णिमा आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा गुरु असतो की ज्याने आपल्याला घडवलेलं असतं शिकवलेलं असतं. तुमच्या शिकलाचा कोणता गुरु आहे की ज्याने तुम्हाला घडवले शिकवले म्हणून आज तुम्ही इथपर्यंत आहात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नाव घेईन माझी आई. सगळ्यांचीच आई ही पहिला गुरु असते, जी तुम्हाला बोट धरून चालायला शिकवते आणि तेव्हा जी ती बोट पकडते ती शेवटपर्यंत ती बोट सोडत नाही. त्यामुळे आई हाच सगळ्यात मोठा गुरु आहे. जेव्हा ही भूमिका आली परीक्षा मालिकेचे 1900 भाग झालेले आहेत. एखाद्या मालिकेचे इतके सारे भाग होणं म्हणजे खूप माझ्या खूप छान वाटत आहे. सो जेव्हा तुमच्याकडे ही भूमिका आली आणि जेव्हा आधी जे अक्षरा भूमिका पाहिली होती ना आणि जेव्हा तुमच्याकडे भूमिका आली तेव्हा काय वाटलं? 1800 भाग पूर्ण व्हायच्या सुमारास मी या मालिकेचा भाग झालो. यापूर्वी अक्षय आणि मी आम्ही दोघांनी एकत्र काम पण केलेलं होतं एका दुसऱ्या सिरियलमध्ये. पण स्वामींची भूमिका अक्षय साकारत होता तेव्हा मुळात सिरियल बघायला वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे मी अक्षयनी स्वामींची भूमिका केलेली त्याचे अगदी सुरुवातीचे 2-3 एपिसोड बघितले होते, पण नंतर पुढे मला जमलं नाही. पण जेव्हा माझ्याकडे ही भूमिका आली, मला जेव्हा निर्मात्यांनी हे विचारलं की आपण आता सिरियलमध्ये लीप घेतोय की स्वामी आतापर्यंत तर तारुण्य किंवा ह्या ह्याच्यात होते, आता आपण थोडं एक किती वर्षांची लीप घेतोय ते ठरवलं नाहीये, पण आता थोडं वय झालेलं आपल्याला दाखवायचं आहे स्वामींना आणि आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की तो रोल तू करावास. तर तुझं काय आहे म्हटलं, माझं काय, स्वामींची इच्छा आहे, मी मी नाही म्हणूच शकत नाही. स्वामीची जेव्हा भूमिका आता सध्या साकारतायत त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्ही रूप घेतले तर याच्यामध्ये कुठला तुमचा रूप हा कठीण तुम्हाला वाटला? रूप तुमचं कुठला रूप एक मला कठीण वाटलंय? रूप कठीण वाटलं म्हणजे कुठल्या दृष्टीने कठीण वाटलं म्हणजे ते रूप साकारत असताना का त्याचा मेकअप आणि एकंदर या सगळ्या गोष्टी करत असताना, कारण भौतिक गोष्टी वेगळ्या आहेत आणि आध्यात्मिक गोष्टी वेगळ्या आहेत. तर रूप साकारायचं तर मुळात स्वामी होते पाठीशी, त्यामुळे मला घाबरायचं काही कारणच नव्हतं. त्यामुळे प्रत्येक रूप साकारत असताना मला तेवढाच आनंद येत होता जेवढा मी स्वामींचं भूमिका साकारत होतो. दत्तगुरूंची भूमिका झाली, त्याच्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती आणि एक वेगळा हटके लुक यायच्याने मी म्हणेन की शिर्डीचे साईबाबा साकारत असताना की तो एक खूप दिसणं पण वेगळं होतं, बोलणं पण वेगळं होतं, सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या होत्या. त्यामुळे ती भूमिका करत असताना आणखीन छान वाटत होतं. सर महत्वाचा विचार की याच्या आधी तुम्ही वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत त्या प्रत्येक सिरियलमध्ये, पण ही सिरियल एक वेगळी धार्मिक सिरियल तर याच्यामध्ये तुम्ही त्याला कशी तडजोड तुम्ही त्याला सामना केलेला आहे? तडजोड कसली? म्हणजे ह्या भाषेवरती किंवा याच्या लेखनावरती? नाही, भाषेच्या बाबतीत मला काही तडजोड करायला लागली नाही. याचं कारण सगळ्यात पहिलं माझं स्वतःचं मत आहे एक कलाकार म्हणून की तुमची जर का भाषा, वाणी, वाचा ही जर का शुद्ध असेल तर तुम्हाला कुठलीही भाषा बोलायला अवघड जात नाही. त्याच्यामुळे भाषेच्या वरती मला फार प्रयत्न करावे लागलेत असं नाही झालं. हां, जी शब्दरचना किंवा ही बाकीच्या सिरियलपेक्षा ह्या सिरियलची शब्दरचना प्रासादिक आहे, आध्यात्मिक आहे. त्यामुळे ती बोलायला जरा जड सुरुवातीला एक 7-8 दिवस मला ते अंगवळणी पडायला लागले, पण नंतर आता तुम्ही पण सगळे बघत असाल म्हणजे इव्हन तेव्हा सुद्धा मी जाणवून दिलंच नाही, कारण मी वेळ घेत होतो ते अंगीकारण्याकरता. आता ते एवढं अंगवळणी पडलंय. आणि सर स्वामींचं जे स्थान आहे अक्कलकोट इथे कधी जाण्याचा योग आला का ही भूमिका करण्याच्या आधी किंवा ही भूमिका मिळाल्यानंतर? ही भूमिका करण्याच्या आधी मी एकदा अक्कलकोटला जाऊन आलोय.
पण त्याला सुद्धा बरीच वर्ष लोटली. नुसतंच अक्कलकोट नाही, मी कुरवपूर जिथे श्रीपाद श्रीवल्लभांनी 12 वर्ष तपश्चर्या केली तिथे पण जाऊन आलोय. त्याच्यानंतर नरसोबाची वाडी, गाणगापूर या दोन्ही ठिकाणी जिथे नृसिंह सरस्वतींचं स्थान आहे, जिथे गाणगापुरात ते 24 वर्ष आराधना केली नृसिंह सरस्वतींनी, तिथे पण जाऊन आलो. ही सगळी स्थानं झाली आहेत. पण ह्या मालिकेत काम करायला लागल्यापासून मला अजून संधी नाही मिळाली, पण माझी जायची खूप इच्छा आहे. आता बघू स्वामींची इच्छा. आज तुम्ही स्वामीच्या दारात आलेले आहेत, दर्शनाला आले आहेत, तर आज तुम्ही काय साकडं काय घातलेलं आहे? साकडं एकच घालीन की सगळ्यांना सुखी ठेवा. दुःख येणार, दुःख येणार नाहीत असं नाही. म्हणजे एक स्वामींचंच वाक्य आहे की मनुष्य देवाकडे कायम एकच मागणं मागतो की माझ्यावर संकट नको येऊन देत. बरोबर. पण स्वामी ही कधी तुमची संकट दूर करत नाहीत, तर त्या संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य तुमच्यात देतात आणि ते सतत तुमचा हात धरूनच चालत असतात. आपल्याला दिसत नाहीत, पण स्वामी आपल्या बरोबर असतात. भाविकांना एकच सांगेन की प्रत्येकाने समोरच्यात पण देव बघा. देव सगळीकडे आहे, चराचरात आहे. स्वामींनी पण हेच सांगितलंय की चराचरात देव बसलेला आहे. त्यामुळे कोणाशी वागताना तो देव आहे या मनोभावनेतूनच वागा. तुमचं आयुष्य खूप सरळ आणि सुलभ होईल.